काय सांगाल? माझं नाव गजानन सखाराम बहिवाळे. मी जालन्याहून आलेलो आहे. युवाशाही संघटनेच्या वतीने या ठिकाणी 2017ला जी शिक्षक भरती सुरू केलेली होती विनोद तावडे साहेब शिक्षण मंत्री असताना, त्या शिक्षक भरती अपूर्ण शिक्षक भरती संदर्भात ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे, ते अन्यायग्रस्त लोकांपैकी मी एक आहे. तर तो अन्याय कुठेतरी 4 वर्षापासून आणि 5 वर्षापासून वेट करतो. त्याचं निवारण व्हावं या मागण्या आम्ही घेऊन बसलो आहे. त्यासोबतच नवीन भरती प्रक्रियेमधल्या पण मागण्या आहेत. मी 2017मध्ये माझ्यावर माझ्यासारख्यांवर कशा प्रकारचा अन्याय झाला त्या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो. 2017ला परीक्षा झाल्यानंतर मॅडम 12,000 शिक्षक पदांची घोषणा केली. अगदी घोषणा आश्वासन तर 24,000 पदांचं होतं, परंतु केवळ 12,000 शिक्षक पदांची जाहिरात काढण्यात आली. त्याही अगोदर 17,000 पोर्टलला टाकण्यात आलेल्या होत्या, परंतु मागासवर्गीयांच्या 50% कपात जागा करण्यात आल्या अन्यायकारकरित्या. तो भाग वेगळा आणि त्या कपात करून मग 12,000ची जाहिरात दिली. त्या जाहिरातीमध्ये पोर्टलवर माहिती भरत असताना काही लोकांनी खोटे डॉक्युमेंट्स दाखवले, चुकीचे डॉक्युमेंट्स दाखवले. त्यानंतर CTET मॅन्युअली टाकायचं होतं म्हणून CTETच्या टक्केवारी संदर्भात लोकांनी अपात्र असतानाही माहिती भरली. काही लोकांनी पात्रतेची माहिती भरली. CTET खोटी माहिती टाकली की आम्ही पात्र आहोत. प्रूफ आहे त्यांनी खोटी माहिती. येस, आम्ही बऱ्याच लोकांचे म्हणजे ज्या लोकांचे नाव यादीत आलेले होते ते जे गैरहजर अपात्र शासनाकडे ती यादी आहे. 700 ते 800 लोक गैरहजर अपात्र का राहिले ती यादी शासनाकडे आहे की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स ओरिजिनल नव्हते किंवा ते CTET पात्र नव्हते, परंतु त्याच्यामध्ये ते अपात्र असताना कॉम्प्युटरच्या पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे ते निवड यादीत आले. आता झालं असं की 134 OBCचा कट ऑफ 134 वर आला. त्यामध्ये जे लोक CTET पात्र नव्हते किंवा चुकीचे डॉक्युमेंट ओरिजिनल नसलेले लोक त्या यादीत आले. 700 ते 800 लोक जवळजवळ त्या यादीमध्ये आले आणि त्या जागांपासून आम्ही वंचित राहिलो. म्हणजे जो कट ऑफ 130पर्यंत यायला पाहिजे होता तो 134 वर क्लोज झाला. मग हा मोठा अन्याय आमच्यावर झाला. ह्या अन्याय निवारणासाठी शासनालाही ते माहिती आहे, तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेबांनाही ते माहिती आहे की अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं, फेसबुक लाईव्ह घेतलं होतं की आम्ही हे जे काही लोकांचे कटऑफपासून वंचित राहिले त्यांची पुन्हा रिवाईज यादी लावू. उर्वरित भरती माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करून, माजी सैनिकांच्या जे रूपांतरित झालेल्या नव्हत्या जागा त्या शासनाच्या परवानगीने आपण ते कन्वर्ट करून तुमचे एकत्रित जे लोक 2-3 मार्कांनी हुकलेले त्यांच्यासाठी यादी लावू आणि न्याय देऊ. परंतु फक्त आश्वासनच आम्हाला ऐकायला मिळाली. पुण्याला आम्ही चक्रा मारल्या, निवेदनं दिली, विविध संघटनाच्या माध्यमातून दिली, वैयक्तिक निवेदनं दिली, मंत्रालयात चक्रा मारल्या, परंतु तो प्रस्ताव कितीतरी वेळा बनवतानाही थोडीशी दिरंगाई झाली. परंतु बऱ्याच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि शेवटी तो प्रस्ताव आमच्या सगळ्यांच्या म्हणजे सहकार्याने, प्रयत्नांनी आणि बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तो शिक्षण सचिव साहेब देवल साहेब यांच्या टेबलपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहेब एवढी तुम्ही साईन करा जेणेकरून आमच्यासारखे जवळजवळ त्या 3,110 जागा आहेत. तर 3,110 लोक जे आता आम्ही एजबार व्हायला आलोय, आज शिक्षक व्हायची जिद्द आहे आम्हाला, विद्यार्थी घडवण्याचं स्वप्न आहे आमचं. पोट तर आम्ही कुठेही भरू शकतो, पण आम्हाला विद्यार्थी घडवायचे, आम्हाला देश घडवायचा, आम्हाला पिढी घडवायची आहे. हे स्वप्न उराशी बाळगून फक्त शिक्षक व्हायचं स्वप्न ठरवलं आणि अशा चुकीच्या प्रक्रियेमुळे आम्ही 2 मार्कापासून घरी बसतोय. आमच्यापैकी काही लोक मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात. मॅडम सांगायला काय सांगावं तुम्हाला, आमचे विद्यार्थी आम्हाला भेटतात. मी खेडे फिरतो, खेड्यामध्ये हिंडतोय, माझा व्यवसाय करतोय, माझ्याकडे भांडवल नाही आहे, फक्त कामं घेतो, द्या मला, मी सोनार आहे, मी काम द्या म्हणतो मला, मी तुम्हाला करून देतो. आणि ही मजबूत परिस्थिती, माझे विद्यार्थी मला भेटत आहेत की काय समजायचं इथं, पण मला परिवार चालवायचा आहे, फॅमिली चालवायची, सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. माझा भाऊ अपंग आहे, गुडघ्यावरून पाय गेलेला ॲक्सिडेंटमध्ये. या परिस्थितीमध्ये मी संघर्ष करतो. माझ्या वाट्याला किती संघर्ष आणि माझ्यासारखे बरेच आहेत जे 2 आणि 3 मार्कांनी अटकून पडलेले. आज ह्या अशा अन्यायामुळं मला घरी बसावं लागते. मला विद्यार्थी घडवायचं स्वप्न बाजूलाच राहिलं, देश घडवायचं स्वप्न बाजूलाच राहिलं, पण मी स्वतःसाठी लढतो. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना सांगायचो की लेकरं तुम्ही प्रामाणिक काम करा, प्रामाणिक अभ्यास करा, तुम्हाला फळ मिळेल. आज आम्ही त्या विद्यार्थ्यांसमोर काय तोंड घेऊन जायचं की तुम्हाला फळ मिळतं, हे फळ आमच्या पत्रात काय फळ आलंय? हां, कुठेतरी संशयास्पद गोष्टी दिसत आहेत, अन्यायकारक गोष्टी घडत आहेत, रीतीनं काहीच गोष्टी घडताना दिसत नाही. मागच्या प्रक्रियेमध्ये बरेचसे अन्याय झालेले आहेत. CTET TET 2 हे 1 ते 5ला पात्र नसताना घेतले गेले. कितीतरी अन्याय, आणखी काय सांगू मॅडम. हे अन्याय निवारण व्हावं, किमान उर्वरित जी अपूर्ण राहिलेली पदं आहेत ती पदं 2017च्या भरतीतली भरून ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि नवीन भरती ही लवकरात लवकर पूर्ण करावी. आम्हाला नोकरी मिळावी म्हणून नको,
पण ते विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गोरगरिबाचे विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतायत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर भरती करा. टीईटी पात्र लोकांना संधी द्या, क्वालिटीच्या लोकांना संधी द्या. एवढी मायबाप शासनाला विनंती आहे की सरकार साहेब म्हणतात की रामराज्य आणायचं. साहेब रामराज्य महाराष्ट्रात आणायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, तर महाराष्ट्राच्या विकासाकडे नेणारा सेतू तुम्हाला जर बांधायचा असेल ना, तर आमच्यासारख्या वानरांना संधी द्या ना विकासाची, ही विनंती आहे साहेब. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सकारात्मक बदल होईल, तेव्हा भाषणाला अर्थ राहील तुमच्या. आणि चांगले लोक प्रशासनात येऊ द्या, व्यवस्थित येऊ द्या, जेणेकरून रामराज्य घडल, सगळे लोक प्रामाणिक राहील, पैसे कोणी मागणार नाही.